पूजन अर्चन दयादान व्रत उपवास हा धर्म नाही. मी तर त्याला आतापर्यंत धर्म मानत आलो. हे सर्व पुण्याचं साधन आहे. धर्म काय आहे ते पुढच्या 48व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. जिनेंद्र भगवंताने काय केलेलं आहे? अज्ञान राग द्वेष सोडून निज आत्म्याला जाणून निज आत्म्यामध्ये लीन झाले आणि ते मोक्षाला गेले. तो धर्म आहे. राग द्वेष मद सोडून जो निज आत्म्यात लीन होतो, जिनेश्वराने सांगितले तो निश्चित मोक्षाचा तो. धर्म मोक्षाचं कारण आहे. धर्म शाश्वत सुखाचं कारण आहे, शांतीचं कारण आहे, पुण्य संयोगाचं कारण आहे. अनुकूल संयोग पुण्यामुळे प्राप्त होती, पण सुख शांती नाही. सुख शांती पाहिजे असेल तर धर्म करणं आवश्यक आहे. संयोग पाहिजे की शांती पाहिजे? विचारा आपल्या आतमध्ये, आपल्या अंतरंगामध्ये काय पाहिजे? अनुकूल सर्व संयोग पाहिजे. करोडो रुपये पाहिजे आहे ना त्या ठिकाणी. 100 किलो सोनं पाहिजे की शांती पाहिजे? कोणीही संयोगाची इच्छा करत, काही संयोग नसेल तरी चालेल, पण शांती पाहिजे. सुख शांती कशाचं फळ आहे? धर्माचं फळ आहे. तो धर्म कसा प्रगट होतो त्याचं वर्णन सुरुवातीला करतायत. सम्यक दर्शनाच्या द्वारे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आणि तप 24 आराधनेच्या द्वारे धर्म प्रगट होतो. धर्म कशाचं फळ? त्याचे बीज कोणते? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य हे त्याचं बीज आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य तप हे त्याचं साधन आहे. पुण्याचं साधन पूजन अर्चन व्रत उपवास दयादान हे पुण्याचं साधन आहे. पुण्याचं साधन वेगळं आहे आणि धर्माचं साधन वेगळं आहे. गव्हाचे बी वेगळे आहे, ज्वारीचे बी वेगळे आहेत. एकच बीज पेरून पुण्य पण मिळत नाही आणि धर्म पण मिळत नाही. प्रत्येकाचं बीज वेगळं आहे. वितरागतेचं फळ धर्म आहे, रागाचं फळ पुण्य आहे, शुभरागाचं फळ पुण्य आहे. भले शुभराग आता येतो आहे, पण ज्ञानी जीवाचं लक्ष कुठं आहे? आपल्या आत्मस्वभावाकडं आहे. वीतराग भावाकडं आहे, समभावाकडं आहे, धर्माकडं आहे. तरी रागभाव येतो आहे. अरे लक्ष्मण, हा रागभाव जर ज्याचं लक्ष आपल्या फळाकडं आहे, वीतरागतेकडं आहे, त्याचं फळ पुष्ट होत जात आहे आणि त्याच्यावरचं टरफल क्षीण क्षीण होत जात आहे. राग क्षीण होत जातो आहे आणि फळ पुष्ट होत जात आहे. शुद्ध भक्तीच्या याच्यामध्ये आलं शेवटचा श्लोक. एवमये सुदपवरा भक्तिरायेण सत्त्वया तच्चा सिद्धम मे सुदलाभम जिनवरव सहा प्रयच्छन्तु. एवमये सुदपवरा भक्तिरायेण सत्त्वया. मला हा भक्तीचा राग येतो आहे, शास्त्र वाचण्याचा राग येतो आहे, शास्त्र सांगण्याचा राग येतो आहे, परंतु ह्या रागाचं फळ मला पुण्य नको, संयोग नको. मला श्रुतलाभ व्हावा, म्हणजे भाव श्रुत ज्ञान प्रगट व्हावं, म्हणजे वितरागता प्रगट व्हावी, मला आत्मस्वभावाचं भान व्हावं. मला काय इच्छिलं त्या ठिकाणी? पुण्य संयोग स्वर्ग याची इच्छा नाही केलेली. देवमय सुदपवरा भक्तिरायेण सत्त्वया तच्चा सिद्धम शीघ्र सुदलाभम श्रुतलाभ व्हावा. श्रुतलाभ काय आहे? भाव श्रुतज्ञान प्रगट होणं, वीतरागता प्रगट होणं, आत्मभान होणं, हे भाव श्रुतज्ञान आहे आणि त्याची मला प्राप्ती व्हावी. शास्त्रपाध्यायाचं फळ काय आहे? भाव श्रुतज्ञान होणं, म्हणजे आत्मस्वभावाला जाणणं, समभावाला जाणणं, हे भाव श्रुतज्ञानाच्या फळाची इच्छा केलेली आहे. तर आपण काल आपला श्लोक पाहिला होता 16वा श्लोक पाहिला होता. मिथ्यात्वरूप आतंकयुक्त हे प्राप्ती अप्राप्ती साहित मूळ. तू बालकवत अत तुझे सुकुमार क्रिया कर कथा सुनमूळ. मिथ्यात्वाने तू आतंकयुक्त आहे. आतंक आहे ना त्याने. राग द्वेष मोहाने संतप्त आहे. प्राप्ती अप्राप्तीचं तुला ज्ञान नाही. काय प्राप्त करण्यासाठी आपण आलेलो आहोत? भावशुद्ध ज्ञान, वीतरागता, आपला स्वभाव ते प्राप्त करण्यासाठी. एकीकडे स्वभाव आहे, एकीकडे संयोग आहे. तुला काय पाहिजे? अनादिकालापासून संयोगावर दृष्टी आहे. पूजन करत असताना देखील दृष्टी कुठं आहे? संयोगावर दृष्टी आहे.
लक्ष आपण जे म्हणतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्या ठिकाणी जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निरोपाम इति स्वा. पाणी उचललं आणि मुक्त होतं. पण कशासाठी? अरे भगवान, मी कशासाठी पाणी देतो आहे? पाणी अर्पण करून, माझ्याकडे जादा काही नाही पण जलधारा अर्पण करून मी इच्छा कशाची करतो आहे? जन्म जरा मृत्यू. लक्ष कुठं पाहिजे? हां, जन्म जरा मृत्यू विनाशना याची भावना आहे ना, त्या भावना भावेल, त्या भावनेकडे लक्ष देईल तर ती भावना पुष्ट होत जाईल. भावना भवनाशिनी. नुसतं जल ओतलं तर फायदा काय नाही. ताटातलं तांदूळ व पाटावर ठेवलं पण अक्षतपद प्राप्त आहे. अक्षतम निरोपाम इति स्वाहा. कांबाण विध्वंसनाय पुष्पम. तिथं लक्ष पाहिजे ना, आपण कोणती भावना करतो आणि कशासाठी हे चढवतो आहे. ज्याच्यासाठी चढवतो आहे त्या भावनेकडं प्रकर्षाने लक्ष, ध्यान, एकाग्रता पाहिजे ना. बाकीचं आहे ते परिकर आहे, गौण आहे. मुख्य आहे त्याच्याकडे लक्ष नसतं आणि जे गौण आहे त्याच्याकडे आपलं अधिक लक्ष असतं. गौण मुख्य कशाला करायचं आहे? गौण बाकीचं सगळं आहे. अष्टद्रव्य वगैरे चढवणं हे गौण आहे. मुनिराज हे चढवत नाहीत पण आपल्यापेक्षा अधिक फळ मिळवतात. त्या ठिकाणी आपल्याला त्याचं अवलंबन घ्यावं लागतं आहे. परंतु आपल्या जर भावना अधिक पुष्ट असतील, भावना अधिक तीव्र असतील तर फळ अधिक तीव्र आहे. भावना आहेत ना या ठिकाणी, प्रत्येकाच्यामध्ये भावना केलेली आहे ना त्या ठिकाणी. मोक्षफल प्राप्त आहे फलम. कशासाठी मी हे फळ चढवतो भगवान? मोक्षफल प्राप्त आहे, सर्व कर्मापासून मुक्त होण्यासाठी, पूर्ण ज्ञानाधिकाचा विकास करण्यासाठी हे मी फळ. त्या भावनेकडं ज्ञानाचा जोर असला पाहिजे, उपयोग तिकडं असला पाहिजे. फळ कशाचं मिळणार आहे? उपयोगाचं मिळणार आहे, शरीराच्या क्रियेचं नाही. आणि हे तर सगळ्यांना माहीत झालेलं आहे. शरीराच्या क्रियेचं फळ शून्य आहे. त्या वेळेला त्या भूमिकेमध्ये त्याला अनुसरून निमित्त नैमित्तिक संबंध जाणून होईल, परंतु शरीराच्या क्रियेचं फळ शून्य, रागाचं फळ पुण्य, आणि आपल्या स्वभावाकडे जे लक्ष आहे त्याचं फळ वीतरागता आहे. भावनेकडे लक्ष असलं पाहिजे. जी भावना आपण भावतो आहे आणि त्याच्यासाठी हे त्या ठिकाणी द्रव्य चढवतो आहे, त्यामध्ये मुख्य काय आहे? भावना मुख्य आहे, द्रव्य मुख्य नाही. द्रव्य आहे पण द्रव्य मुख्य नाही, भावना मुख्य आहे. तू कोणत्या भावनेने फळ चढवतो आहे? त्यावेळेला मी फळ चढवतो आहे, मोठं फळ आणलेलं आहे, सुंदर फळ आणलेलं आहे, ठीक आहे, आणण्याचे भाव होती, पण भाव आहेत ना भावना त्या ठिकाणी. त्या भावने जो जितकी उत्कृष्ट भावना करेल तितकं फळ अधिक आहे त्या ठिकाणी. येथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी रागाबरोबर ह्या भावना पण पुष्ट करणं आवश्यक आहे. राग द्वेष मोहाने रहित होण्याची भावना, वितरागतेची भावना, समभावाची भावना, आपल्या स्वरूपाला प्राप्त करण्याची जी भावना आहे त्या पुष्ट झाल्या पाहिजेत. त्या भावनेकडे लक्ष असणं आवश्यक आहे. तर तुला या ठिकाणी काय सांगतायत? तू 17 पानावर चाललो होतो भावार्थ. हे शिष्य, जैसे हित अहित को न जानने वाले रोगी बालक के रोग का प्रतिकार कोमलता से किया जाता है, उसी प्रकार हम तुझे भी कोमल धर्म साधन का उपदेश देते हैं. हे शिष्य, हे बालक, हित अहिताला न जाणणाऱ्या रोगी बालकाला त्या ठिकाणी रोग प्रतिकारासाठी कोमल औषध दिलं जातं. कोमलतेने त्याचा प्रतिकार केला जातो, कठीणतेने नाही, कोमलतेने सांगितलेलं आहे. बालक आहे त्याला गोड बोलून आणि त्याला गोंजारून वगैरे त्या ठिकाणी त्याला आनंद येईल, प्रसन्न चित्त राहील, रोग देखील बरा होतो. केवळ औषध नाही, त्याच्यामध्ये प्रसन्न चित्त ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. रोग बरा, औषध हे निमित्त कारण आहे. चित्ताची प्रसन्नता होणं हे रोग बरं होण्याचं कारण आहे. वादिराज मुनीचा रोग बरा झाला की नाही, सनतकुमार चक्रवर्तीचा रोग बरा झाला औषधाशिवाय. कशामुळं? चित्ताच्या पवित्रतेमुळं. चित्ताची पवित्रता झाली आणि निमित्त नैमित्तिक रूपाने शरीराचीही पवित्रता झाली. शरीरातला रोग पण पळून गेला है ना. पूर्वी केलेले परिणामामुळं हा रोग आला होता. पूर्वी केलेले अशुभ परिणाम, पापरूप परिणाम, आणि त्यामुळं असा संयोग प्राप्त झाला होता की रोगी शरीर. पूर्वीच्या परिणामाचा आणि याचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. ते पूर्वीचे परिणाम उदयात आलेले आहेत त्या ठिकाणी, आणि तशा प्रकारचा अघातिया कर्मामध्ये संयोग प्राप्त झाला. रोगी शरीर त्या ठिकाणी, अल्पायू वगैरे हे सगळं कशामुळे प्राप्त झालं? अघातिया कर्मामध्ये प्राप्त झालं. हे परिणामाचं फळ आहे त्या ठिकाणी. आता त्याच्या विरुद्ध परिणाम करावे लागते. हे नको ना, तर त्याच्या विरुद्ध परिणाम करा, प्रतिक्रमण करा, प्रायश्चित्त घ्या त्या ठिकाणी. आपण पूर्वी काय केलं होतं त्याचं स्मरण करा त्या ठिकाणी. कोणाला आपण अंतराय आणला असेल,
धर्माची विराधना केली असेल, धर्मी जीवाला नावे ठेवली असतील, धर्मी जीवाची विराधना केली असेल त्या ठिकाणी, त्यामुळं आपण अशा प्रकारचं अशुभ कर्म बांधले की शरीरामध्ये रोगाधिक उत्पन्न झाले. त्या ठिकाणी प्रभूजवळ त्याची क्षमा याचना करा, प्रतिक्रमण करा, तत्काल त्याबरोबर लगेच प्रभूकडं अशा प्रकारची क्षमा याचना केली, प्रतिक्रमण केलं तर 25% कर्म निघून जातं. तत्काळ पूर्वी केलं, अज्ञान अवस्थेमध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी. अज्ञान अवस्थेमध्ये केलेलं कर्म ज्ञान झाल्याबरोबर ते निघून जातं. आणि ज्ञान असताना पण जर कर्म करेल पुन्हा समजून देखील ज्ञान असून तर ते वज्रलेपो भविष्यती. अज्ञानात प्रथम पापम सज्ञानात विनश्यती. अज्ञानामध्ये केलेलं पाप सज्ञानामध्ये नष्ट होतं आणि सज्ञानामध्ये केलेलं पाप वज्रलेपो भविष्यती. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान असताना देखील त्या ठिकाणी आपण असं करता कामा नये. मंदिरामध्ये आपल्याला ज्ञान आहे ना, मंदिरामध्ये त्रिलोकीनाथ सर्वज्ञ परमात्मा आहे, या ठिकाणी आपण शांती प्राप्त करण्यासाठी आलो आहोत, सर्व जीव शांती प्राप्त करण्यासाठी आलेले आहेत. मग त्या ठिकाणी आपण सर्वांनी शांततेनं आचरण केलं पाहिजे. जे आचरण करायचं आहे ते कसं केलं पाहिजे? शांततेने. मुलं वगैरे जरी बरोबर आणली तर त्यांना देखील घरातून आधी सूचना दिल्या पाहिजे, तिथे शांत राहायचं आहे. कारण 8 वर्षापर्यंत सांगितलं होतं, 8 वर्षापर्यंत त्याचं पाप कोणाला लागतं? आई वडिलांना. 8 वर्षानंतर त्याचं पाप त्याला लागतं. 8 वर्षापर्यंत. 8 वर्षानंतर मग त्याला नियम देऊन सांगितलं जातं की आता इथून सगळं तुझी जबाबदारी आमच्यावर होती त्या ठिकाणी. कंदमुळ भक्षण न करणं, रात्री भोजन वगैरे न करणं ही जबाबदारी आता तू सज्ञान झालेला आहे, आता तू काय करशील त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे ना त्या ठिकाणी. त्याचा पापाचा बंध तुला होणार आहे. पाप बंद होऊ नये असं वाटत असेल तर मंदिरामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रिया, कषायरूप क्रिया, विषयरूप क्रिया करता कामा नये. तो हे शिष्य हित अहित को न जानने वाले रोगी बालक के रोग का प्रतिकार कोमलता से किया जाता है, उसी प्रकार हम तुझे भी कोमल धर्म साधन का उपदेश देते हैं. आम्ही देखील तुला कसा उपदेश देतोय? धर्म साधन कठीण नाही, कोमल आहे, सोपा आहे, आनंद देणारा आहे, आल्हाद देणारा आहे, प्रसन्नता करणारा आहे. धर्म म्हणजेच प्रसन्नता, धर्म म्हणजेच आनंद. आणि त्याचं साधन देखील कसं असेल? आनंद देणारं, प्रसन्नता उत्पन्न करणारं. अशा प्रकारचा धर्मसाधनाचा उपदेश देणार आहोत. क्योंकि तू मिथ्यात्वरूपी रोग सहित और हित अहित को नहीं पहचानने वाले अज्ञानी के बालक समान है. कारण तू कसा आहेस? मिथ्यात्वरूपी रोगाने पछाडलेला आहे. मिथ्यात्वरूपी रोग म्हणजे विपरीत मान्यता. शरीर मी आहे, परंतु सुखाचं कारण आहे, हे मिथ्यात्व बाहेर ठेवून या. मंदिरामध्ये प्रवेश करताना निश्चयी शब्दाबरोबर सर्व सांसारिक कार्याचा निषेध. हे शरीर देखील माझं स्वरूप नाही, रागद्वेष माझं स्वरूप नाही, अशा प्रकारे निर्णय करून जसे जिनदेव आहे, जिनेंद्र भगवान आहे, तसंच माझं स्वरूप आहे. जिनेंद्र भगवंतांना पहिल्यांदा हृदयामध्ये स्थापित करा. सिद्ध भगवंतांना आपल्या हृदयामध्ये स्थापित करा. जसं त्यांचं स्वरूप आहे तसंच माझं स्वरूप आहे. त्या आत्म्याच्याच अवस्था आहेत. पंचपरमेष्ठी या कोणाच्या अवस्था आहेत? आत्म्याच्याच अवस्था आहेत. आणि या अवस्था परमपवित्र आहे. 3 लोकांमध्ये 3 कालामध्ये पूज्य आहे. या अवस्थेमध्ये जर मला ह्या अवस्था मध्ये मला प्रवेश करायचा असेल तर काय करावं लागेल? पहिल्यांदा जिनेंद्र भगवंतांना आपल्या हृदयामध्ये स्थापित करावं लागेल. तर हा अंकुर फुटेल, पुढे जाऊन तो पंचपरमेष्ठीमध्ये सामील होईल. वृक्ष मोठा बनला ना, पहिल्यांदा अंकुर कुठं फुटेल? जसे जिनदेव आहेत तसा मी आहे असा अभिप्राय, मान्यता. मान्य ना कोण बनवेल? आपल्याला बनवेल. अशी मान्यता आपल्या अंतरंगामध्ये आहे का? नसेल तर देवदर्शनाच्या द्वारे अशी मान्यता बनवा. शास्त्रस्वाध्यायाच्या द्वारे यथार्थ ज्ञान करून आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणा. आपला आत्मा कोणासारखा आहे, कसा आहे, मी कोण आहे? या देहापासून भिन्न, रागाधिक विकारापासून भिन्न, पुण्य पापापासून भिन्न, शुद्ध चैतन्यमय वस्तू आहे. आपल्या वस्तूची जाण घ्या, आपल्या वस्तूला जाणा. अलग लक्षामध्ये त्याप्रमाणे आपला अभिप्राय बनवा. आपला अभिप्राय आहे की नाही? आपला अभिप्राय बनलेला आहे की नाही? या गतीत आल्यानंतर पहिल्या थोड्याच काळात, वर्ष 6 महिन्यामध्ये असा अभिप्राय बनला की नाही की मी मनुष्य आहे, मी अमुक आहे,
है ना, माझं नाव अमुक आहे असा अभिप्राय कोणी बनवला? ऐकून वाचून, नाही ना, वाचत तर नव्हता पण ऐकून ऐकून पुन्हा पुन्हा आपला अभिप्राय बनला की नाही की मी मनुष्य आहे, मी अमुक आहे अशा प्रकारे. पण हा अभिप्राय खोटा आहे. आलं लक्षामध्ये? संयोगाकडे लक्ष करून केलेला हा अभिप्राय आहे. संयोग म्हणजे मी नाही, संयोग माझं स्वरूप नाही. संयोग जसं प्राप्त झालेलं आहे तसं एक दिवस ते सुटून जाणार आहे. त्या ठिकाणी पहिलं मोठं काम, सगळ्यात मोठं काम हे आहे अभिप्राय बदलण्याचं. त्याशिवाय धर्माची सुरुवात होत नाही. मग त्याच्यामध्ये येऊन गेलं ना, त्याशिवाय त्या ठिकाणी दर्शन ज्ञान चारित्र तप आहे ते, नाहीतर पाषाणाप्रमाणे भारभूत आहे. आणि जर सम्यक्त्व सहित करेल तर त्या मण्याप्रमाणे गौरववान आहे. म्हणून पहिल्यांदा अभिप्राय बदलून सम्यक दर्शन प्रगट करा. अभिप्राय बदलणं म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त करणं. मिथ्या अभिप्राय, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, नारकी आहे, देव आहे, तरुण आहे, बुद्ध आहे, देहात्मबुद्धी है ना, देह जीव को एक गिने वैरात्मतत्व मुखा आहे. वैरात्मतत्व आहे, मिथ्या दृष्टी आहे, अज्ञानी आहे. आणि हा रोग केव्हापासून झालेला आहे? हा अनादिकालापासून झालेला आहे. या रोगापासून बरं व्हायचं असेल तर आपला विपरीत अभिप्राय सोडा आणि हित कशात आहे आणि अहित कशात आहे याचा निर्णय करण्यासाठी हे जीवा मी तुला पहिल्यांदा उपदेश, कोमल उपदेश देतो आहे. पहिला उपदेश कशासाठी हे आहे? मिथ्यात्व रोग सहित तू आहे आणि हित अहिताची तुला ओळख नाही. बस धन कमवणं, शरीर नीट ठेवणं, मुलाबाळांचं पालनपोषण करणं, गृहगारस्थी चालवणं यातच आपलं हित आहे असं आपण मानून बसलेलो आहोत. परंतु याचं हित, तुझं हित याच्यामध्ये नाही. आत्म्याचं हित तर आत्म्याला जाणण्यामध्ये आहे, आत्म्याला पहिचानण्यामध्ये आहे, आत्म्याची ओळख करण्यामध्ये आहे, आत्म्यामध्ये रममाण होण्यामध्ये आहे. आतमध्ये बिंबवा. आत्म्याचं हित कशामध्ये आहे? मी तर आत्मा आहे, शरीर नाही. आणि माझं हित स्वतःला जाणण्यामध्ये आणि स्वतःमध्ये रममाण होण्यामध्ये आहे. आत्म्याचं हित विराग ज्ञानामध्ये आहे. आत्महित हेतू विराग ज्ञान आणि ते औषध आहे त्या ठिकाणी. परंतु ते आपल्याला कष्टदायक वाटतं. का? मिथ्यात्वरूपी रोग झाल्या कारणाने. जे मधुर औषध आहे ते कडू वाटतं आहे, जे कडू औषध आहे ते गोड वाटतं आहे, जे दुःखाचं कारण आहे ते गोड वाटतं आहे ना त्या ठिकाणी, आणि जे सुखाचं कारण आहे ते त्याला नकोसं वाटतं आहे. मिथ्यात्वरूपी रोग झाल्याची ही पहिचान आहे ना. धनसंपत्तीमध्ये आपल्याला सुख वाटतंय, दुकानदारी करण्यामध्ये, पैसे कमवण्यामध्ये आपल्याला सुख वाटतं आहे. आणि आत्म्याला जाणण्यामध्ये, आत्म्याची आराधना करण्यामध्ये, त्याची उपासना करण्यामध्ये, शास्त्र स्वाध्याय करण्यामध्ये आपल्याला दुःख वाटतं आहे. असं वाटतं आहे याचं कारण काय? मिथ्यात्वरूपी रोग तीव्र आहे, खूप बळावला आहे. विचार कर, आपलं हित कशामध्ये आहे आणि अहित कशामध्ये आहे. मधुर दुग्ध कडू वाटतं आहे आणि कडुलिंबाचा रस गोड लागतो आहे. तुला कावीळ झालेली आहे, कावीळ झालेला जीव आहे, सर्प चावलेल्या जीवाला कडुलिंबाचा रस गोड लागतो आणि गोड दूध त्याला कडू लागायला लागतं. याला सर्प दंश झालेला आहे. बस मिथ्यात्वरूपी सर्प चावलेला आहे, त्या जीवाला हे मधुर म्हणजे जिनवाणी वगैरे त्याला कडू वाटायला लागते. हे अमृत त्याला गोड वाटत नाही. भीती येते त्याला. जिनवाणी ऐकताना काय होतं? हां, आत्मा आत्मा त्या ठिकाणी अशा प्रकारे. आणि जे दुःखाचं कारण आहे त्याची चर्चा मंदिरात येऊन सुद्धा करायला बरं वाटतं. इकडं अभिषेक चालू असेल, पूजन चालू असेल, इकडं व्यापारधंद्याची चर्चा करायला गोड वाटते. का? मिथ्यात्वरूपी रोग झालेला आहे. जे दुःखाचं कारण आहे त्याची चर्चा तू इथं करतो आहे. होतं ना असं त्या ठिकाणी. आपण पालखीला गेलो आणि त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला गेलो, चर्चा कशाची? ज्याची आपल्याला रुची आहे त्याची आपण चर्चा करत बसतो. आत्म्याची चर्चा करत नाही. का? अनादिकालचा हा रोग लागलेला आहे. आचार्य सांगतायत, ठीक आहे, मिथ्यादृष्टी जीव या काळामध्ये इथे जन्म घेतात, परंतु तुला सुखी व्हायचं असेल तर धर्माचं स्वरूप जाणण्यासाठी धर्माची चर्चा कर, आत्म्याची चर्चा कर, तत्वाची चर्चा कर आणि तत्वाची रुची कर. तर या ठिकाणी तुझा मार्ग बदलेल, सुखाचा मार्ग तुला प्राप्त होईल. क्योंकि तू मिथ्यात्वरूपी रोग सहित और हित अहित को नहीं पहचानने वाला अज्ञानी बालक के समान है. तू मिथ्यात्वरूपी रोगाने सहित आणि हित अहिताची ओळख नसणाऱ्या
हित अहिताची ओळख नसणाऱ्या अज्ञानी बालकाप्रमाणे तू आहे. यहाँ यह आशय है कि जैसे जो पुष्ट होता है तथा हित की प्राप्ति और अहित के नाश करने का अभिलाषी होता है तथा बड़ी आयु वाला होता है वह तो कठोर साधन भी कर सकता है. या ठिकाणी असे सांगताय की जर जो पुष्ट असेल, हिताच्या प्राप्तीचं त्याला ज्ञान असेल, अहिताचा नाश करण्याचं त्याला ज्ञान असेल, अभिलाषा असेल, खूप आयुष्यवाला त्या ठिकाणी असेल, सामर्थ्यवाला असेल, तर तो कठोर साधना पण करू शकतो. परंतु परिस्थिती त्या तिन्ही विशेषणाने तुझी रहित आहे. एक तर त्या ठिकाणी तुला हित कशात आहे हे माहीत नाही. त्या ठिकाणी अहिताचा नाश करण्याची अभिलाषा नाही. आयुष्य अल्प आहे. खूप आहे. आयुष्य किती आहे? खूप आयुष्य आहे. 90 आयुष्य, 90पर्यंत जगला म्हणजे खूप जगला. किती किती आयुष्य आहे? 100च्या आत आयुष्य त्या ठिकाणी. त्यातलं निम्म तर अज्ञानामध्ये निघून गेलं है ना. अज्ञानी आहे सांगितलं ना त्या ठिकाणी. निम्म झोपेमध्ये गेलं, खाण्यापिण्यामध्ये किती गेलं, विचार करा. गप्पा टप्पा मारण्यामध्ये किती गेलं, व्यापार धंद्यामध्ये किती गेलं, आणि ते सगळं आज हिशोब करा. आपण आत्मचिंतनामध्ये दिवसातल्या पहिल्यांदा 24 तासाचा विचार करा. 24 तासापैकी 8 तास तर झोपण्यामध्ये, 4 तास 8 तासापेक्षा जास्त जात असतील काही जणांचे. रात्री झोपणं, पुन्हा दिवसा पण झोपणं. दिवसा झोपणं कशाचं कारण आहे? दर्शनावरणीय कर्माच्या बंधाचं कारण आहे. ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय 70 कोडाकोडी कर्माचा बंध होतो. रात्री दिवसा झोपणं दर्शनावरणीयच आहे. हा दर्शनावरणीय नाही, दर्शन मोहनीय कर्माचा. दर्शन मोहनीय काय तो होता? दर्शन मोहनीय कर्माचा 70 कोडाकोडी आहे ना. सगळ्यात उत्कृष्ट बंध दर्शन मोहनीय कर्माचा आहे. आणि तो 70 कोडाकोडी नित्या देवी देवतांना भजेल, रागी ऋषी देवती देवांना भजेल, दिवसा झोपेल कारण नसताना त्या ठिकाणी. तर दर्शन मोहनीय कर्माचा बंध होतो. तीव्र बंध आहे तो त्या ठिकाणी. आपलं स्वरूप देखील त्याला प्राप्त होणं दुर्लभ होऊन जातं. म्हणून आपली प्यारी झोप मर्यादित करा. झोप सगळ्यांना काय आहे? प्यारी आहे, प्रिय आहे, पण ती मर्यादित करा. तिच्यावर कंट्रोल करा. थोडासा जरी कंट्रोल, बघा ना, हे थोडंसं बीज पेरलं, अंकुर फुटला, दृढतेने मला आत्मस्वरूपाला जाणायचं आहे, मला दर्शन मोहनीय नष्ट करायचं आहे, चारित्र्य मोहनीय नष्ट करायचं आहे, त्याच्यासाठी हा नियम, आजन्म, त्याच्यासाठी हा नियम थोडं आता इथं सांगितलं ना, कोमल उपाय सांगतायत त्या ठिकाणी, कोमल साधन सांगतायत त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी. अगदी सुरुवात छोट्या याने, नित्यनियमाने देवदर्शन, नियमित झोप, नियमित खाणं, हे देखील एवढासा अंकुर देखील पुढं वटवृक्ष बनू शकतो. आता अंकुर वाटतं काय, त्याला दिसत नाही जगाला. तो अंकुर फुटलेला आतमध्ये आहे ना, अजून जमिनीच्या पोटामध्येच आहे. अंकुर फुटलेला आहे त्या ठिकाणी, दिसत नाही दुनियाला. हा धर्मात्मा आहे, पण आतमध्ये श्रद्धेमध्ये आतमध्ये अंकुर फुटलेलं आहे की जिनेंद्र भगवंताचं वचन आहे ते माझ्या हिताचं कारण आहे. त्याच्यामध्ये झोप मर्यादित करायला सांगितलेली आहे, नाहीतर ती दर्शन मोहनीय कर्माच्या बंधाचं कारण आहे. एवढाशाला घेऊन अंकुर फुटला आणि तोच वृद्धिंगत होत होत जाऊन वटवृक्ष बनला. होतं ना असं त्या ठिकाणी. रात्री भोजनाचा त्याग केला रामचंद्राने है ना. त्या ठिकाणी मुलींच्या पाठीमागं गेला आणि रात्री भूक लागली, पाणी तहान लागली, मला पाणी द्या. तिथल्या बरोबरच्या ब्रह्मचार्याने सांगितलं की रात्री पाणी वगैरे काही मिळत नसतं, काही प्यायचं नसतं. बस तिथून त्याची सुरुवात झाली आणि पुढं वाढत वाढत हा अंकुर केवढा झाला त्या ठिकाणी. सिंहाच्या भवामध्ये ऐकलं की हा देह तू नाहीस, हे शरीर तुझं नाही, तू सिंह नाहीस, तू चैतन्यमय आत्मा आहे. आतमध्ये उतरला आणि विचार केला, मी सिंह नाही, हे शरीर माझं नाही, मग मी कोण आहे? माझं स्वरूप याच्यापासून भिन्न आहे. बस त्या सिंहासारख्या तिरंज जीवाने, क्रूर जीवाने देखील निर्णय केला, अंकुर फुटला आणि पुढं भगवान बनला. अंकुर फुटला की लगेच मोठा वृक्ष होईल असं समजू नका. त्याच्यासाठी थोडा काळ जाईल, धैर्य धरा, परंतु त्या अंकुराचं रक्षण करा. त्या ठिकाणी आलं का लक्षात? तो पुष्ट करा त्या ठिकाणी की याच्यामध्ये माझं हित आहे, याच्यामध्ये माझं अहित आहे, एवढा निर्णय करा. आत्म्याचं अहित विषय कशायामध्ये आहे? आलं का लक्षामध्ये? आत्म के अहित
विषय कशाय इनमे मेरी परिणती न जाय. आत्म्याचं अहित करणारे विषय कशाय आहे, त्याच्यामध्ये माझी परिणती जाता कामा नये. तरीसुद्धा जाते आहे. मर्यादा करा. त्या ठिकाणी अष्टमी, चतुर्दशी, अष्टानिक पर्व वगैरे मर्यादा करा. अष्टानिकात ब्रह्मचर्य पालन करा. अष्टमी चतुर्दशी ब्रह्मचर्य. आणि एवढं करत करत पुढे जाऊन तो अंकुर मोठा होईल ना. त्या ठिकाणी एकदम विषय कशाचे भाव सुटत नाही, पण मर्यादा करत करत जाईल तर पुढं तो अंकुर मोठा होईल, त्याचा वृक्ष बनेल, वटवृक्ष बनेल. दृष्टी आपल्या आत्मस्वभावाकडं, पूर्ण वितरागतेकडं, भगवान बनण्याकडे ठेवा. जिनेंद्र भगवंता समान माझं स्वरूप आहे आणि ते मला प्राप्त करायचं आहे, अशी दृष्टी घेऊनच मंदिरात आलं पाहिजे. तथा हित की प्राप्ति और अहित के नाश का अभिलाषी होता है, तथा बड़ी आयु वाला होता है, वह तो कठोर साधन भी कर सकता है. ज्याला हित अहिताच्या नाशाची अभिलाषा आहे, पुष्कळ आयुष्य आहे ऋषभदेवासारखं, आणि त्या ठिकाणी शक्ती पण भरपूर आहे त्या ठिकाणी, तर तो कठोर साधन पण करू शकतो. लेकिन इसमें उक्त तीनों विशेषताएं न हो तो, जर हे तिन्ही विशेषता नसतील तर अल्पायुष्य, आणखीन काय सांगितलं, उपाधी अधिक, काळ थोडा, ना त्या ठिकाणी आणखीन हिताचं साधन काय आहे, अहिताचं साधन काय आहे हे माहीत नसणं, धर्माचं स्वरूप माहीत नसणं, हे त्याच्यामध्ये बाधक आहे. त्यामुळे आपण कठोर साधन करू शकत नाही. लेकिन उसमें उन तीन विशेषताएं न हो तो वह जैसा साधन कर सके उसे वैसा ही साधन बताया जाता है. ज्याच्यामध्ये या तीन विशेषता नाही, त्याला ज्या प्रकाराने तो साधन करे, आत्मसाधना करे, त्याप्रमाणे साधन सांगितलं जात आहे. उसी प्रकार जो श्रद्धावंत हो, मोक्ष की प्राप्ति और बंध के नाश का इच्छुक हो, तथा बड़ी पदवी का धारक हो, तो वह कठिन धर्म साधन भी कर सकता है. लेकिन तुझमें तो ये तीनों विशेषताएं नहीं हैं. पहिले श्रद्धावंत होणं आवश्यक आहे, ते पण तुझ्याजवळ नाही. काय सांगतायत, पहिलं साधन उसी प्रकार जो श्रद्धावंत हो, मोक्षाच्या प्राप्ती आणि बंधाच्या नाशाची इच्छा, हित आणि अहित. मोक्षाच्या प्राप्तीमध्ये माझं हित आहे, बंधाचा नाश बंद करणं हे नाश, ते अहिताचं कारण आहे, म्हणून त्याच्या नाशाचा इच्छुक आहे. आणि बडी पदवीचा धारक, तो कठीण धर्म पण करू शकतो, परंतु त्या तिन्ही गोष्टी पण तुझ्याजवळ नाही. त्याची पहिली गोष्ट तरी आपल्याजवळ आहे का नाही. पहिली गोष्ट प्राप्त करण्यासाठी देहदाह करावा लागत नाही, कठीण उपवास वगैरे करावे लागत नाही, धनसंपत्ती खर्च करावी लागत नाही. पण पहिले त्याला हे कष्ट वाटतात ना, उपवास करणं, देहदाह करणं, संपत्ती खर्च करणं, तर हे काहीही तुला करावं लागत नाही. तू पहिले आपला अभिप्राय पलट, श्रद्धा पलट, श्रद्धावान बन. जे जिनवचन आहे ते परम सत्य आहे, जिनवचन आहे तेच औषधी आहे सर्व दुःखावर. क्षय करणं सर्व दुःखानाम, सर्व दुःखाचं क्षय करणारं काय आहे, जिनवयणम सहमिणम, जिनवयणम सहमिणम. आणि विषय सुखाचं विरेचन करणारं आणि सर्व दुःखाचा क्षय करणारं हे परम औषधी आहे. श्रद्धांकर जिनवाणी आहे ती परम औषधी आहे. त्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्याचं साधन आहे ना. आगम चेठ्ठा तदो जेठ्ठा, म्हणून आगमामध्ये प्रवृत्ती करणं हे श्रेष्ठ आहे. रोजच्या रोज नियमितपणे शास्त्र स्वाध्याय कर. कशासाठी, तत्त्वज्ञानाची दृष्टी ठेवून त्यातून तत्त्वज्ञान प्राप्त कर, तत्त्वदृष्टी कर. एक तत्त्व जरी तुझ्या हाती लागलं आणि ते दृढतेने आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुझं जीवन पवित्र बनणार. थोड्याच काळामध्ये तुला मोक्ष मार्ग आणि मोक्ष प्राप्त होणार. एक तत्त्व जरी जीवनामध्ये उतरवलं, किरणचे जीव एखादं तत्त्व जीवनामध्ये उतरवतात आणि त्या ठिकाणी मोक्ष मार्गस्थ होतात, पुढचे भाव सगळे सुधारतात. एक तत्त्व त्या ठिकाणी. पहिले श्रद्धावंत हो. श्रद्धा, तुझी श्रद्धा परद्रव्याच्या प्रती आहे का स्वच्या प्रती आहे? तुझी श्रद्धा देवगुरु शास्त्राच्या प्रती आहे का धनसंपत्तीच्या प्रती आहे? तुझी श्रद्धा डॉक्टरच्या प्रती आहे, शरीराच्या प्रती आहे, औषधाच्या प्रती आहे का जिनवचनाच्या प्रती आहे? विचार कर. आत्म्याला रोग झालेला आहे, शरीराचा रोग नाही.
शरीराचा रोग तो देखील डॉक्टर बरा करत नाही. तुझं पुण्याचा उदय नसेल तर रोग कशाने बरा होतो? पुण्याच्या उदयाने. कोण निषेध केलेला आहे? श्रद्धासहित पुण्य करेल तर ते पुण्य पुण्यानुबंधी होईल, आणि श्रद्धेने रहित पुण्य करेल तर ते पुण्य पापानुबंधी होईल. आत्ता पुण्य केलं नाही काय? आत्ता आपल्याला सगळी अनुकूल साधन सामग्री आहे, शरीर आहे, निरोगी आहे, बाहेरची सगळी साधन सामग्री आहे, किती वेळ खायला पाहिजे तितक्या वेळ खायला आहे, कुठली वस्तू मागितली तर ती तितक्या वेळ लगेच प्राप्त होणारी आहे. काय कमी आहे तुला आत्ता सांग मला? या ठिकाणी काय कमी आहे? पुण्याचा उदय नाही का? याचा अर्थच तू पुष्कळ पुण्य करून या ठिकाणी आलेला आहे, आणि अजून देखील पुण्याचीच इच्छा करतो आहेस. अज्ञान सेवे पुण्य इच्छे हे तुझो संसार का, ते पापानुबंधी पुण्य आहे. तू पुण्य घेऊन आलेला आहेस, परंतु तुला विषयभोगाची रुची आहे, सांसारिक कार्याची रुची आहे, लौकिक कार्याची रुची आहे. त्यामुळे ते पुण्य आहे, ते पुण्य खरचतो आहे आणि पाप बांधतो आहे. तुला पुण्यानुबंधी पुण्य बांधायचं असेल तर आत्मस्वरूपाची रुची कर, त्याशिवाय पुण्यानुबंधी पुण्य बांधले जात नाही. पुण्याची इच्छा करून पुण्य बांधले जात नाही. कशाय मंद झाल्याशिवाय पुण्य बांधले जात नाही. इच्छा आहे ती चारित्र मोहनीयाची परिणती आहे. इच्छा आहे ती म्हणजे मोहनीय आहे, ते पाप बंधाचं कारण आहे. जितकी तीव्र इच्छा करेल तितका पाप बंद होईल. पुण्याची इच्छा करून पुण्य प्राप्त होत नाही, धनाची इच्छा करून धन प्राप्त होत नाही, मंदिरात येण्याची इच्छा करून मंदिरात येणं होत नाही. पुण्याचा उदय असल्याशिवाय या गोष्टी प्राप्त होत नाही. याचं कारण काय आहे? पुण्याचा उदय. बहुपुण्य पुण्य प्रसंगती. हा नरदेह मिळाला तो कशामुळे मिळाला? इच्छेने नाही मिळाला, पुण्यामुळे मिळाला. आलं लक्षात? तुला ही अनुकूल साधन सामग्री मिळाली, मनुष्य प्राप्त झाला, त्या ठिकाणी शास्त्र ऐकायला मिळालं, याच्यासाठी खूप पुण्य मोजावं लागलेलं आहे. हे ते गोष्ट लक्षामध्ये त्या ठिकाणी अज्ञानी मानतो की माझी तीव्र इच्छा होती म्हणून. इच्छेने काम होत नाही, पुण्यामुळे हे कार्य होत आहे. परंतु त्यावेळेला तू इच्छा करत बसशील परद्रव्याच्या, विषयांच्या, कषायाच्या, तर पाप बंद होईल. पुण्य खरचशील आणि पाप बांधशील. म्हणून या ठिकाणी सांगतात पहिले श्रद्धावान बन. त्या ठिकाणी आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याची श्रद्धा ठेव. पुण्य अनुकूल साधन सामग्रीचं कारण आहे, आणि धर्म आहे ते शाश्वत सुख साधन सामग्रीचं कारण आहे, सुख शांतीचं कारण आहे. तुला काय? पहिले श्रद्धा बदल, मोक्षप्राप्तीची आणि बंधाच्या नाशाचा इच्छुक हो. कुठल्याही प्रकारचा बंध मला नको. ज्या परिणामाने बंध होतो आहे तो परिणाम धर्म नाही. आणि मोठी पदवी, पंचपरमेष्ठी सगळ्यात मोठी पदवी आहे त्या ठिकाणी, त्याचा पण तू धारक नाहीस. त्यामुळे कठीण धर्माचं साधन तुला होऊ शकत नाही. लेकिन तुझमें एक 3 विशेषताएं नहीं है, इसलिए तुझसे जिसका साधन होना संभव है ऐसे सम्यक्तवादी रूप कोमल धर्म का साधन तुझे बताते हैं. म्हणून तुला ज्याचं साधन होऊ शकेल, शक्य आहे तुला करणं, त्या ठिकाणी अशी गोष्ट आचार्य देव विवेकी आहे. आपल्याला कोणती गोष्ट शक्य आहे आणि कोणती गोष्ट अशक्य आहे याचा पण त्यांना विवेक आहे. हे पंचम काळातले जीव काय करू शकतील आणि काय करू शकणार नाही याचा विवेक आहे त्यांना. आणि त्यामुळे तू ज्याचं साधन करू शकशील असा सोपा धर्म मी तुला सांगणार आहे. सुलभ धर्म असा मी तुला सांगणार आहे. सुलभ धर्म, पहिला धर्म काय आहे? सम्यक दर्शन प्राप्त करणं. धर्माचं बीज काय आहे हे जाण. त्या ठिकाणी धर्माचं स्वरूप जाण. वीतराग भावाच्या द्वारे, समभावाच्या द्वारे धर्म प्राप्त होतो. धर्म चारित्र धर्म आहे. ते चारित्र काय आहे? मोह क्षोभरहित आत्म्याचे परिणाम, त्याचं नाव चारित्र आहे. रागद्वेषाने रहित परिणाम, त्याचं नाव चारित्र आहे. आणि ते खरोखर धर्म आहे. जिनेंद्र भगवंताने पण काय केलं? अज्ञान आणि रागद्वेषाचा नाश केलेला आहे. आणि जिनेंद्र भगवंताकडे कशासाठी येतो आहे? अज्ञान आणि रागद्वेषाचा नाश करण्यासाठी. अज्ञानाचा नाश करेल तर केवळ ज्ञान प्राप्त होईल. रागद्वेषाचा नाश करेल तर आत्म्यामध्ये पूर्ण स्थिरता प्रगट होईल. है ना? रागद्वेषाचा आणि अज्ञानाचा नाश करण्यासाठी मी जिनेंद्र भगवान तुझ्याकडे आलेलो आहे. अशा प्रकारे जाणून हा पहिला धर्म आहे. इथून धर्माची सुरुवात होते. तोपर्यंत धर्माची सुरुवात होत नाही. इसलिए तुझे जिसका साधन होना संभव है ऐसे सम्यक्तवादी रूप कोमल धर्म का साधन
तुझे बताते हे. त्याच्यामुळे तुला ज्याचं सहज साधन होऊ शकेल त्या ठिकाणी किरेंचे जीव नारकी जीव पण सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो आणि आपला संसार मार्गाचा अभाव करून मोक्ष मार्ग प्रगट करू शकतो. असा कोमल मार्ग त्या ठिकाणी धर्माचा कोमल धर्म का साधन तुझे बताते हे. अब आचार्य पुढे चारित्र आराधना करते. म्हणजे लक्षात आलं ना या ठिकाणी पहिल्यांदा धर्माची सुरुवात कशाने होते? दर्शन आराधना. दर्शन सम्यक दर्शनाने होते. म्हणून तू सम्यक दर्शनाची आराधना कर, त्याची उपासना कर. जे काही करायचं आहे व्यवहाराने ते सम्यक दर्शनाचं ध्येय पुढं ठेवून कर. कारण दर्शन मूलो धम्मो. सम्यक दर्शन हे धर्माचं बीज आहे, धर्माचं मूळ आहे. तुझ्याकडं ते बीज नसेल आणि तू धर्माची इच्छा करशील तर धर्म कसा प्राप्त होईल? म्हणून लाख प्रयत्न कर, कोटी उपाय कर, परंतु सम्यक दर्शन प्राप्त कर. सम्यक दर्शन कशाच्याद्वारे होतं? त्याचं कारण काय? धर्माचं कारण सम्यक दर्शन आणि सम्यक दर्शनाचं कारण म्हणजे श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन. त्याचं कारण त्याचं कारण भेद विज्ञान आहे, तत्वश्रद्धा आहे, तत्व विचार आहे. तत्व विचार वाले जीव को ही सम्यक होने का अधिकार है. आपण मोक्ष मार्ग प्रकाशकमध्ये वाचलं होतं ना. किती पानावर विसरून गेलं. घरी जाऊन तरी पाहिलं 260 पानावर आपण पाहिलं होतं ना. देखो तत्व विचार की महिमा. तत्व विचाराची महिमा पहा. तत्व विचारवाला जीव काही न करता सम्यक तो प्राप्त करू शकतो. आणि तत्व विचाराने रहित जीव देवादिकाची प्रतीती करेल, खूप व्रत उपवासाधिक करेल, व्रत महाव्रताचं पालन करेल, तरीसुद्धा त्याला सम्यक तो होण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट लक्षात. ती बाहेरची पुण्याची साधना आहे. त्या ठिकाणी तुला पुण्य प्राप्त होईल, परंतु सम्यक तो होणार नाही. आजपर्यंत त्याने पुण्य प्राप्त केलं नाही का? केलं, अनेक वेळा प्राप्त केलं. पुण्य हे सम्यक तो प्राप्त करण्याचं साधन नाही. पुण्यानुबंधी पुण्य हे व्यवहाराने सांगितलं जातं. पुण्य आहे ते पुण्यानुबंधी असेल तरी पुण्य हा राग आहे आणि राग हे संसाराचंच कारण आहे. तत्वश्रद्धा तत्व आहे ना. हे राग कशाचं तत्व आहे? संसाराचं तत्व आहे. हा धर्म मिळाला नाही. धर्माची जी सामग्री मिळण्यासाठी सांगितलं की तुम्ही भेद विज्ञान केलं नाही, तत्वज्ञान केलं नाही, तत्वाला जाणलं नाही. हे सम्यक सगळी सामग्री मिळाली भेद ज्ञानासाठी. भेद प्रत्येक ठिकाणी भेद विज्ञान आहे. मुनिव्रत घेतलं तरी भेद विज्ञान आहे. मुनिव्रताचं साधन मिळालं, नग्न दिगंबर शरीर, ते सुद्धा साधनच झालं नाही. सामग्री ही मिळणं पण एक. मग सामग्री मिळाली ना, अनंत वेळा मिळाली. हे साधन नाही, हे साधन तुला अनंत वेळा मिळालं, परंतु लक्ष तू केलं नाही. तू पुण्याचंच लक्ष ठेवलं त्यावेळेला पण. पुण्यान म्हणजे आत्मश्रद्धान केलं नाही. हे सामग्री आज मिळालेली आहे का तुला? अनंत वेळा मिळाली. हे साधन इस जीव को मिल्यो अनंती बार. अनंती बाळ याच्यापेक्षाही तू वैभवशाली होऊन उत्पन्न झाला. अनंत वेळा मिळालं. समोशरणात पण तुला जायला मिळालं, परंतु श्रद्धान केलं नाही, अभिप्राय बदलला नाही. त्यामुळं त्या ठिकाणी हे पुण्य आहे ते खर्चून गेलं आणि पुन्हा त्या पुण्यामध्ये जे उपार्जन केलं, पाप उपार्जन केलं, त्याच्याद्वारे संसारामध्येच भरमुक्ती करत राहिला. नाही ना. पुण्य पापाचा खेळ. त्यावेळेला पुण्यानुबंधी स्वभावाला जाणलेल्या जीवाला पुण्यानुबंधी पुण्य होतं. त्यामध्ये त्याचं तत्वश्रद्धान असं आहे की पुण्य संसाराचं कारण आहे, पुण्य मोक्षाचं कारण नाही. काल दाखवलं होतं तुम्हाला 150वी गाथा त्या ठिकाणी समयसारखी. दत्तोबंधती कम्मम. सगळ्या याचा सार आहे, संपूर्ण जिनवाणीचा सार आहे. रागी कर्म बदनाती. रागी कर्म बांधतो, वीतरागी विमुक्त होतो. तस्मात त्या ठिकाणी म्हणून सर्व प्रयत्नाने तू काय कर? येशो दिनोपदेश हा जिनेंद्र भगवंताचा उपदेश आहे त्या ठिकाणी. तस्मात कर्मसु मार्ज्य. म्हणून कर्मापासून ते शुभ कर्म असो किंवा अशुभ कर्म असो, कर्मापासून रक्त होऊ नको. कर्मामध्ये रक्त होऊ नको. काय म्हणते? पुढे 201, 202 मध्ये पण आलं. अणुमात्र देखील राग मोक्षाचं कारण माने. है ना. तर काय आहे?
त्या रागाच्या प्रती राग असल्याकारणाने, विपरीत मान्यता असल्याकारणाने ते संसाराचं कारण आहे. परमाणु मित्तयम किहु रागादिनंत विद्यते जसं परमाणु मात्र राग जर विद्यमान असेल अभिप्रायामध्ये, त्याच्याद्वारे मोक्ष होईल हे करत करत पुण्य कमवत मी मोक्षाला जाईल अशी जर मान्यता असेल तर तो आपल्या आत्म्याला जाणत नाही, आणि आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला पण जाणत नाही. जो आत्म्याला जाणत नाही तो जीवाला पण जाणत नाही, आणि जो अनात्म्याला जाणत नाही तो अजीवाला पण जाणत नाही. अशा प्रकारे जीव आणि अजीवाला न जाणणारा तो बहिरात्मा मूळ जीव मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. 201 लिखा अमृतचंद्राचार्यांची टीका वाचण्यासारखी आहे तशी. 201, 2 एकत्र जाता है. हाँ, जिसके अज्ञान में रागादि भावों का लेश मात्र भी सद्भाव है, वह भले ही श्रुत केवली कल्प अर्थात श्रुत केवली के समान हो तो भी ज्ञानमय भावों के अभाव के कारण आत्मा को नहीं जानता, और जो आत्मा को नहीं जानता वह अनात्मा को भी नहीं जानता, क्योंकि स्वरूप से सत्ता और पर रूप से असत्ता इन दोनों के द्वारा ही एक वस्तु का निश्चय होता है. स्वतःचं स्वरूप आणि पराचं स्वरूप है ना, पराच्या सत्तेमध्ये आपली सत्ता नाही आणि आपल्या सत्तेमध्ये पराची सत्ता नाही. अशा प्रकारे जो आत्मा आणि अनात्मा को नहीं जानता वह जीव अजीव को नहीं जानता, तथा जो जीव अजीव को नहीं जानता वह सम्यक दृष्टि नहीं है. इसलिए रागी जीव ज्ञान के अभाव के कारण सम्यक दृष्टि नहीं होता. हां, ज्ञानाच्या राग काय आहे त्याला माहीत नाही. राग आपली वस्तू नाही, राग औपाधिक भाव आहे, राग अजीव तत्व आहे. येथे गोष्ट लक्षामध्ये, ते अनात्म तत्व आहे, त्याच्याद्वारे आत्म्याचं हित नाही. अशा प्रकारे निर्णय करेल होईल. भूमिकेला अनुसरून 4व्या 5व्या वाढत जाणारं पुण्य असेल, परंतु ते राग तत्व आहे. तत्वज्ञानी बनायचं. तत्वात श्रद्धानम सम्यक दर्शनम आहे. तत्वामध्ये थोडी जरी विपरीतता असेल तर तो मिथ्या दृष्टी आहे. पुढं कलश पण चांगलेला आला. हा संसारात प्रतिबंधिममी रागिणो नित्यमत्ता सुप्ता यस्मिन पदमिदमदम पदमिदम पदम पदम तद्विबुद्ध विबुद्ध आंधळा. बघा इथं आंधळा म्हटलंय आपल्याला. काय म्हटलेलं या ठिकाणी आचार्य देव संसार में मग्न जीवों को संबोधित करते हुए ये कह रहे हैं कि हे जगत के अंधे प्राणी हो. आंधळा आहेस का असं म्हटलं तर आपलं काय होईल? रागी तुझ्या शास्त्राला येणार नाही. मला आंधळा म्हटला नाही. आचार्य देव आपल्याला आंधळा म्हणताय, कशालाही शास्त्र वाचायचं. एकीकडे आंधळा पण म्हणतायत, एकीकडे भगवान आत्मा पण म्हणतायत. करुणाभाव आहे. आंधळा म्हणतायत ते अंधत्व जाण्यासाठी म्हणतायत. कोमल परिणामाने म्हणतायत. मृदू भाव आहेत त्याच्यामध्ये, समजाविण्याचे भाव आहेत. हे जगत के अंधे प्राणियों अनादि संसार से लेकर आज तक पर्याय में ये रागी जीव सदा मत्त वर्तते हुए जिस पद में सो रहे हैं वह पद अपद है ऐसा तुम जानो. हे भव्य जीवो तुम इस ओर आओ क्योंकि तुम्हारा पद यह है. तुझं पद ज्ञान पद आहे, जे अविनाशी आहे, शाश्वत आहे, आनंदमय आहे, सुखमय आहे. त्या आसनावर तू बस, त्या पदाकडे तू आकर्षित हो. तुम्हारा पद यह है. यहाँ तुम्हारी शुद्ध चैतन्य धातु स्वयं के रस से भरी हुई है. अशा प्रकारे तू शुद्ध चैतन्य धातूने भरलेली वस्तू आहे ना. जसं साखर गोडीचा पिंड आहे तसं शुद्ध चैतन्य धातूने भरलेली वस्तू मी आहे. अभिप्राय बदल और स्थायी भावत्व को प्राप्त है, स्थिर है, अविनाशी है. आणि ही वस्तू कशी आहे? स्थायी भावत्वाला प्राप्त झालेली, स्थिर आहे, आणखीन अविनाशी आहे. श्रद्धान बदल आपली वस्तू कशी आहे? आतमध्ये उतर आणि विचार कर. त्या ठिकाणी अशी वस्तू ज्याला समजली त्याची दृष्टी पुन्हा आत गेल्याशिवाय राहणार नाही. आतमध्ये दृष्टी जाणं याचं नाव धर्म, बाहेर दृष्टी जाणं याचं नाव अधर्म. साधी गोष्ट आहे. बाहेर पाहणं अधर्म, आतमध्ये पाहणं धर्म. स्वभावाला जाणणं धर्म, पराला जाणणं अधर्म.
आतमध्ये शांती शोधणं धर्म, बाहेर शांती शोधणं, बाहेर सुख मानणं अधर्म, आतमध्ये सुख मानणं धर्म. किती गोष्टी आहेत. धर्म सोपा आहे की अवघड आहे? अनादिकालापासून उलटी टेव पडलेली आहे, त्यामुळं कठीण वाटतो.